जे रात्री 9 वाजता दरम्यान आदरणीय पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद शहर, पुसद विभागातले हे रात्री नेहमीप्रमाणे आपल्या एरियामध्ये पेट्रोलिंग करीत असताना गडीवाडीतून जात असताना त्यांना त्यांच्या समक्ष एक इसम एका गोडाऊनच्या जवळून फास्ट पळून जाताना दिसला. त्यांना थोडा डाऊट गेला, हा आपल्याला पाहून का पळाला म्हणून. त्या ठिकाणी एक ॲटो होता पिवळ्या रंगाचा. त्या ॲटोमधून मग नंतर उतरून त्यांनी गोडाऊनची पाहणी केली असता त्या ठिकाणी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जो बॅन केलेला आहे तो काही गुटखा, जर्दा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मिळून आला. त्याची किंमत अंदाजे जवळपास नाही म्हटलं तर वाहनाला पकडून 8,89,932 रुपये आहे. हा माल पकडल्याबरोबर आम्हाला तातडीने माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. संपूर्ण माल आम्ही 2 पंचांसमक्ष जप्त केला. जप्त करून पोलीस स्टेशनला आणला. दुसऱ्या दिवशी सदरची माहिती आम्ही अन्न व प्रशासन विभागाला कळवली. त्यानुसार त्यांनी तिथून एक इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आले. त्यांनी तक्रार देऊन सदरचा गुन्हा नोंद केलेला आहे. अपराध क्रमांक 12/24 कलम 328, 373, 272, 188 भारतीय दंडविधान आणि सहकलम 2, 27, 30 आणि 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचा गुन्हा हा फिरोज खा अयूब खा पठाण, राहणार वडूर, हमीद याकूब इराणी व हमीद इसानी यांचा भावाचा मुलगा असे 3 लोकांविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे. आम्ही फिरोज अयूब खान पठाण यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांचा PCR घेण्यात आलेला आहे. PCR प्राप्त करून बाकी इतर आरोपी सध्या कस्टडीच्या बाहेर आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्यात येईल. सदरची कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात झालेली आहे. वरिष्ठ अधिकारी यांना कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सदरची कारवाई पोलीस स्टेशन पुसदतर्फे चांगली करण्यात आलेली आहे. सर, हा सुगंधित गुटखा हा नष्ट केला जातो का? हां, आता कोर्टाचे आदेश आम्ही प्राप्त करू, त्यानुसार ते नष्ट करण्यात येईल. तोपर्यंत आमच्या मालकाने राहणार.